झाड दाबून घ्या 4 सेकंद दाबून. चला नमस्कार. आता मी आलो आहे वेदांत फार्म हाऊसवर. वेदांतने ठरवले आज कोणतं झाड लावलं वेदांत? आवळा. आवळ्याचं झाड लावायचं ठरवलं आहे. आणि शालेय उपक्रमामध्ये सिक्रेट हार्टने जो राबवला उपक्रम त्याचं नाव काय? एक पेड़ माँ के नाम. एक पेड़ माँ के नाम. मग वेदांनी एक झाड आईच्या नावानेच आत्तापासून लावलं आहे. काय हे झाड मोठं होण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि तो प्रयत्न करतोय झाड मोठं होण्यासाठी. आता त्याने लागवड केली आणि झाडाला चारही बाजूने तो आता माती टाकतोय बघा. माती पण अशी टाकतोय की आता वयाच्या मानाने त्याला खोरं उचलत नाही पण उचलण्याचा प्रयत्न करतो. काय आणि ही पोरं झाडं लावतात ना, ही नुसती नावाला झाडं लावतात परंतु नंतर देखभाल काय करत नाही. परंतु वेदांतने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी एक जे झाड लावलं आहे आणि ते झाड मी पूर्णतः व्यवस्थित जोपासेल, ते झाड मी पूर्ण करेल. एक जे झाड लावलेलं आहे ते मी माझ्या आईच्या नावाने लावलेलं आहे. वेदांत तू काय सगळ्यांना सल्ला देशील बाबा? प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवता आली पाहिजेत, नाहीतर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही. ऑक्सिजन मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रत्येकाच्या घरामध्ये आईच्या नावाने, वडिलांच्या नावाने आणि भाऊ बहिणींच्या नावाने काय केलं पाहिजे? वृक्षारोपण केलं पाहिजे. तरच आपण सर्व काही ऑक्सिजन आपल्याला फुकट मिळेल. नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या नळकांड्या आपल्याला घेऊन खूप महागाचं जीवन जगावं लागेल. निसर्ग जर शुद्ध असेल तर आपण चांगलं जीवन जगू शकतो, असा संदेश आमच्या या वेदांतने आज दिलेला आहे. मग प्रत्येकाने प्रयत्न करूया, प्रत्येकाने सगळ्यांनी एक एक झाड लावण्याचा विचार करूया, निर्धार करूया, एक एक झाड आपण लावूया. धन्यवाद. इथे तुमची मी रजा घेतो. वेदांत वामन सहित धन्यवाद. असं कर ना.